नमस्कार, मी सौरभ कोरटकर. लोकल ते ग्लोबल या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूयात. बातमी आहे नीट परीक्षेतील घोळाची. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देण्यात येणारी नीट परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्यानं निकालाबाबत पालक तसंच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. तर पैसे खाऊन गुण वाढवले असतील असा संशय हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. तसंच या अशा निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचंही मुश्रीफ म्हणालेत. तर भाजपचा भ्रष्टाचार नीट परीक्षेपर्यंत पोहोचल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. तसंच यावर पुढे भूमिका नाही घेतली तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. मला वाटते पैसे खाऊनच या परीक्षा झाल्या असतील असं मला वाटतंय. कारण गेल्या वर्षी फक्त 720 पैकी 2च विद्यार्थी या देशात आलेले होते. आता एवढी तरी संख्या वाढली आणि ग्रेस मार्क दिलेले आहेत. या निकालामुळं महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलाला महाराष्ट्रामध्ये MBBSचा सरकारी हॉस्पिटल, सरकारी कॉलेज असतील किंवा खाजगी असतील, इथं एकालाही प्रवेश मिळणार नाही. असा अतिशय महाराष्ट्रावर अन्याय करणारी ही परीक्षा आहे. ही तात्काळ रद्द झाली पाहिजे. यांचा भ्रष्टाचार कुठपर्यंत गेलाय तर नीटपर्यंत गेलाय. नीट म्हणजे काय तर त्याच्यातून डॉक्टर आपल्याला उद्याचे डॉक्टर तिथे मिळणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पैसे खाता, त्याच्यामुळे तुम्ही भ्रष्टाचार करता. म्हणजे तुमची मिसाल कुठपर्यंत गेली तर युवांच्या भवितव्यापर्यंत गेलेले. आम्ही त्याचा निषेध करतो आणि पुढच्या काही दिवसामध्ये जर त्याच्यावर काय नाही झालं तर आम्ही मोठं आंदोलन तिथे उभं करू.